हो. अच्छा अच्छा अच्छा. बरं मी पाण्यात नंतर बोलतो तुम्हाला. बाया घ्यायचे शॉर्ट भेटले एकदम तर राईट होऊन जाते. इकडे आहे ना काय खूप आहे. उधर ताला घरात ताला पाणी गाडी आम्ही घरामध्ये घरामध्ये गाडी काही नाही, हे बाहेरचं कट्ट्याचं लोन होतं. बाबाकडे खूप लोन काढलं होतं आणि काही त्याच्यासाठी पण होतं, वावराबद्दल आणि घरकुल आलं होतं त्याच्याबद्दल बाहेरून पैसे काढून आणले होते बाबाने, ते खर्च होतं. आणि शेतीसाठी पण लावासाठी काही पैसे नव्हते बाबापाशी. आणि त्या दिवशी अं, हे आले होते काय म्हणतो बा, कर्जमाफीची लिस्ट आली होती, त्याने पाहिली होती. त्याच्यात काही नाव दिसलं नव्हतं, तर त्या दिवशी संध्याकाळी नाराज नाराजच होते ते. जेवण पण केलं, चांगले बोले पण नाही आमच्या संग, तसेच नाराज नाराज होते. जेवण केलं आणि बाहेरून आले, बाहेरून गेले तर मग घरी आले आणि ते पॉयझन घेऊन बाहेर आले. फ्लोअर होत आहे मागचा. आले काय सामान घेऊन? हलू नको तसा, तसं नको घेऊ. चंद्रभान वाघमारे आहे. पावर बरोबर पहा. वाघमारे आलं का नाव?
हाँ 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 मग किती दिनों लकी ना मार डबल दे देते स्मोक होता इन बांधन कितना है मोचो? रुको 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 इधर लगा दे इधर दूसरी जगह इसमें दबा हुआ नहीं होगा वो कोई वो नहीं अरे उधर ये इसका ऊपर वो करवा यार मेरे भाई इसमें अरे भाई किसान कौन है अरे तो बुलाना उसको ऐसे थोड़ी होगा किसान को तो बुला ये मेरे पास टोकन है भाव वगैरे भाव आता हे शिष्य का होते का एक मिनट बघू दे. कुठे तरी हाँ लेकरं शाळेत पैसे कुठून आणावं आता आत्महत्या करायची वेळ आली आता कसं जगावा कोणाची मदती नाही सारा शेती पैसे गणा झाला आता काय करावं साहेबाला बोला कोणा तरी पाणी कोणाचा कर्ज देऊ आता फाशी यायची वेळ आली काही विचार नाही कोणाच्या तोंडाकडे पावा तिकडं पावा तिकडं सारा पाणी वाहून नेलं अरे देवा एका दमाना सर्वाला गाडी गायब करून टाका एवढं मारू नका अरे बाबा
काय करू सर, बाबा मेले 3 महिने झाले. आता याच्यावर आहे मला लग्न आहे पुरीचं. काय काय करू? हाच आहे आपला स्पॉट. हे होय का व्हिडिओ वाला ते? हो. नाला म्हणते का ते? नाला खोल. बघा, आपल्या इथे मागील 25 वर्षामध्ये म्हणजे 2001पासनं तर 2026पर्यंत आतापर्यंत जवळपास 6,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आणि मागील एका वर्षात, या चालू वर्षाचं सांगत आहो मी, मला वाटतं 150 ते 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये हे सरकार, खास करून हे जे सरकार आहे हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. यांच्याकडे शेतकरी मेल्यानंतर त्यांना देण्यासाठी 1 लाख रुपये आहे, परंतु शेतकरी सन्मानाने जगावं, सन्मानाने त्यांनी त्याचं जीवन जगावं यासाठी त्याच्याकडे कुठलीही ठोस योजना नाही. त्यामुळे शेतकरी सरकार हे शेतकऱ्यांना वाचवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरत आहे. मी तर सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की आपल्या देशातील आणि आपल्या महाराष्ट्रात, खास करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपल्या महाराष्ट्रातील जे लोकप्रतिनिधी आहेत, जे नेते आहेत, हे आपल्यापेक्षाही चांगली शेती करतात. कारण त्यांचे तुम्ही मागच्या वेळेसचे विधानसभेचे आणि त्याच्या आधीचे प्रतिज्ञापत्र काढा आणि प्रतिज्ञापत्रावर बघा त्यांना शेतीतून उत्पन्न किती झालेलं आहे. सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळे जे आत्ताचे जे स्टँडिंगमध्ये जे मंत्री आहेत त्यांचे प्रतिज्ञापत्र काढा आणि त्याच्यात बघा त्यांना शेतीतून किती उत्पन्न झालेलं आहे. माझं असं म्हणणं आहे, माझं आवाहन आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना की तुमची जी काही शेती आहे 2 एकर, 5 एकर, 10 एकर, जशी माझी 10 एकर शेती आहे, तर मी स्पष्ट सांगतो की माझी 10 एकर शेती कुठल्याही एका लोकप्रतिनिधींनी घ्यावी. मला वर्षाचे 2-3 लाख, 5 लाख रुपये देऊन टाकावे त्यांनी आणि माझ्या शेतीतून त्यांनी 25 लाख, 30 लाख किती उत्पन्न मिळवायचं आहे ते मिळवावं. कारण आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील काही नेते असे आहे
ज्यांनी 18-18 कोटीचे वांगे काढलेले आहे. आमची शेती तुम्ही लोकप्रतिनिधी घ्या, तुम्ही चांगली शेती करू शकता, आमच्यापेक्षा चांगली शेती करू शकता तुम्ही आमची शेती घ्या. आम्हाला वर्षाला 5 लाख रुपये द्या, पण आमची शेती तुम्ही घ्या, कारण तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि माझं सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की तुमच्या गावात ज्यावेळेस हे मतदानासाठी येतील त्यावेळेस यांचे तुम्ही प्रतिज्ञापत्र काढून ठेवा आणि त्याच्यात बघा की यांनी शेतीतून किती उत्पन्न घेतलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहो की शेतकऱ्यांनी यांना आवाहन केलं पाहिजे की तुम्ही आमची शेती घ्या आणि आम्हाला फक्त वर्षाला 5 लाख रुपये द्या, कारण हे शेतकऱ्यापेक्षाही चांगलं उत्पन्न घेतात. माझं नाव शेतकरी, मी जयंत राठोड. संजय भाऊ, शेतकऱ्यांच्या संदर्भातच नव्हे तर अख्ख्या समाज व्यवस्थेच्या संदर्भात हे सरकार अत्यंत दगडाच्या अंतःकरणाचं आहे, पाषाण हृदय असं हे सरकार आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची संवेदना नाही. माझी विनंती आपल्याला ही आहे की जवळजवळ आता 150 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे, 700 शेतकरी याच्यापूर्वी मरण पावलेले आहे. पण या 10-5 वर्षाचा आढावा जर घेतला तर 6,664 आकडा जो बघतो तो अत्यंत भयावह आहे. अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता बाळगून मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून शेतकऱ्यांसाठी छानपैकी इरिगेशनच्या फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजे, MSCBच्या सवलती त्यांना दिल्या पाहिजे, लवकर मीटर दिलं पाहिजे. त्याच्यानंतर मजुरी प्रचंड मोठी वाढत आहे, सगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाईड आहे, खतं आहे, बियाणे आहे, महाग आहे, त्यातल्या त्यात बोगस बियाणं माझ्या शेतकरी बांधवाला दिलं जात आहे. अशा स्थितीमध्ये शेतकरी हा मुंगीपासून तर मंत्रालयाच्या सचिवापर्यंत सगळे लोक त्याला खायला तयार असेल तर हा जगेल कसा? आणि म्हणून माझ्या संवेदनशील सरकारने माझ्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त योजना उभ्या कराव्यात. याहीपेक्षा स्वामीनाथन समितीसारख्या अत्यंत एक्सपर्ट लोकांची समिती गठीत करून त्यांनी दिलेले डायरेक्शन जे आहे त्या पाळल्या पाहिजे. सरकारने कबूल केलं होतं की स्वामीनाथन समितीच्या शिफारशी आम्ही लागू करू. हे सरकार सत्तारूढ झाल्याच्या बरोबर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञालेख लिहून दिला आहे की आम्ही अशा प्रकारच्या स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करू शकत नाही. अशा प्रकारचा खोटारडेपणा, अशा प्रकारची फसवेगिरी ही माझ्या समाजातून थांबली पाहिजे. आणि म्हणून शेतकरी हा माझ्या स्वतःच्या शरीरावर असलेला कपडा हा माझ्या शेतकरी बांधवांच्या शर्मातून उभा झालेला कपडा आहे. माझी इज्जत, माझी लाज आणि मला जगवण्याचं काम माझ्या शेतकरी बांधवांनी केलेलं. तेव्हा अशा स्थितीत जगाचा पोशिंदा जो आहे तो उपेक्षित, दुर्लक्षित असता कामा नये. आणि म्हणून आपण सगळी आकडेवारी बघितली तेव्हा तर ही अत्यंत भयावह आहे. सरकार जागा आहे किंवा मुर्दाड आहे अशा प्रकारची लोकांना शंका यायला लागलेली आहे. आणि म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की बिलकुल आत्महत्या करू नका. वाटल्यास शहरामध्ये या, आपण भाजीपाल्याची दुकानं सुरू करा. माझ्या बौद्ध बांधवांच्या भगिनी आहे ना, त्या इथं सकाळी 7 वाजतापासून बसतात, कुठल्याही प्रकारे तिथे मुलायचा करत नाही, स्वतःच्या व्यवसायाला वाहून घेतात. म्हणून आयुष्य ही एक लढाई आहे. म्हणजे ठोकरा बसतील पावलं पावली, वारं होतील ठाई ठाई, ही जीवन ही एक लढाई. आता हिंमत हारायची नाही. अशा प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना माझी आग्रहाची विनंती की तुम्हाला साप आहे, विंचू आहे, वीज आहे, सगळ्या प्रकारच्या संकटावर मात करायची असेल तर तुम्ही निर्भीडपणे आणि अत्यंत स्वाभिमान जगलं पाहिजे. ही माझ्या शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आहे. आत्महत्या बिलकुल करू नका, कारण आपण जगण्यासाठी आलेलो आहोत. उत्तर ध्रुवावरचा माणूससुद्धा जगतो तिथे, ज्याला बोटं नाही, ज्याला रक्तपीत झाले, ज्या महारोग झाले, तीसुद्धा माणसं जगतात. आम्हाला जगायचं आहे आणि मग सरकारच्यासोबत भांडायचं आहे. तेव्हा अशा संघर्षमय भूमिका आपण स्वीकारायची, पण आत्महत्या करू नये ही माझ्या शेतकरी बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे. जिल्ह्यामध्ये जो पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये 1,01,000 शेतकऱ्यांना आपल्या कर्जमुक्ती योजनाचा लाभ भेटणार आहे. त्यामध्ये पहिला टप्पा ऑलरेडी यादी पब्लिश होण्यासंदर्भात झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचं EKYC करावं लागत आहे. त्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये 35,000 शेतकरी अजून पण असे आहेत ज्यांचा अजूनपर्यंत EKYC झाला नाही. त्यामध्ये 24,000 राष्ट्रीयकृत बँकाचे आहे आणि 11,000 आपले DCC बँकाचे आहेत. त्यामध्ये माझा सर्व शेतकरी बंधूंना आव्हान आहे की जवळचे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्ही जावा आणि स्वतःची EKYC कंप्लीट करा. यामध्ये आम्ही क्लिअर सूचना दिलेली आहे की तिकडे कोणताही चार्ज देण्याची गरज नाही आहे. हे तुम्ही त्वरित करावा सो दॅट की आपल्याला हा योजनेचा लाभ भेटू शकत आहे.